36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. FDAची कारवाई. प्रशासकीय इमारती समोरील पानपट्टी सील. बुलढाणा शहरातील प्रशासकीय इमारत आणि अन्न व औषध प्रशासन इमारती समोरील एका पानटपरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने सील ठोकले आहे. प्रतिबंधित गुटखा विक्री केल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या आदेशानुसार पथकाने ही कारवाई पार पाडली. तंबाखूजन्य आणि अन्य प्रतिबंधित पदार्थ विक्री केल्याप्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली. यामुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याशिवाय आज बुलढाणा जिल्ह्यात 2 मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून जळगाव जामोद येथे गुटखा जप्तीच्या कारवाई दरम्यान आरोपी वाहन चालक फरार झालेला असून मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. आज एकूण 2 कारवाया झालेल्या आहेत. जळगाव जामोद येथे 10/7 सकाळी 2:30 वाजता बऱ्हाणपूरकडून जळगाव जामोदकडे येणारा एक टाटा इंट्रा नावाचं एक वाहन होतं. त्या वाहनामध्ये आपण वाह पान मसाला आणि डब्ल्यू च्युइंग टोबॅको, सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित अन्न पदार्थाचं जवळजवळ 17 लाख रुपये किमतीचा साठा आणि वाहन ज्याची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे. आणि एक जो वाहतूक करणारा होता, आपण चालक म्हणूया त्याला, जो आरोपी पण आहे आणि जो फरार झाला घटनास्थळावरून, त्याचा मोबाईल असा साठा आपण जप्त करून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आज सकाळी फिर्याद दाखल केलेली आहे. आणि आज सुद्धा या बुलढाणा शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ असोत किंवा कोटपा अंतर्गतचे तंबाखूजन्य पदार्थ असतात त्यांच्यावरील कारवाई असो, त्याचं पथक आज कारवाई घेत होतं. आणि ती कारवाई घेत असताना मला जी माहिती मिळाली ते अन्न सुरक्षा अधिकारी श्री निमनवलकर यांना एका पानटपरी चालकाकडे काही प्रतिबंधित अन्न पदार्थ मिळून आलेले आहेत. त्याचा आता पूर्ण तपशील माझ्याकडे नाहीये, परंतु जशी ती कारवाई पूर्ण होईल मला त्याचा तपशील मिळाल्यावरती मी सांगू शकेल.